ठीक आहे. आपल्याला कोणतंही म्हणजे सिव्हिल असू दे किंवा मेकॅनिकल असू दे, यामधलं या एवढ्या कमांड तरी आपल्याला एकदम परफेक्ट पाहिजेत, म्हणजे आपल्याला ह्या कमांड आल्या पाहिजेत. त्यामध्ये आपण लाईन आणि सर्कल ऑलरेडी बघितलेला आहे. आपण आता बघूया पहिल्यांदा रेक्टँगल. आता रेक्टँगल ऑप्शन आपल्याला इथं वर दिसतो, बरोबर. तर आपण जनरली मी तुम्हाला दाखवताना इथं दाखवेन, पण मी तिथं क्लिक करणार नाही आहे. मी सगळं रेक्टँगल म्हणजे सगळ्या कमांड थ्रू घेणार आहे. ओके, मग मला काय करायचं आहे, तर रेक्टँगलची कमांड आहे REC, ही त्याची कमांड आहे. ही कमांड दिल्यानंतर मी एंटर देणार. एंटर दिल्यानंतर ना मी फर्स्ट पहिल्यांदा इथं क्लिक करणार. ओके, म्हणजे सिंगल क्लिक केल्यानंतर मला असं अर्धवट रेक्टँगल आलेलं दाखवेल. ज्यावेळेला हा अर्धवट रेक्टँगल येईल त्यावेळेला खाली इथं आपल्याला 3 ऑप्शन विचारतात, एरिया, डायमेन्शन आणि रोटेशन. ओके, आता रेक्टँगल ही आपली मेन कमांड झाली आणि या आत्ता खाली एरिया, डायमेन्शन, रोटेशन जे आपल्याला विचारते हे आपल्या सब कमांड झाल्या. ओके, मग आता आपल्याला जर एरिया पाहिजे असेल तर मी डायरेक्टली एरियावर क्लिक करू शकतो आहे, किंवा त्यामधलं जे कॅपिटल अक्षर असेल आणि ब्ल्यू असेल ते मी ॲज अ कमांड यूज करू शकतो आहे. जसं एरियामध्ये ए आहे, डायमेन्शनमध्ये D आहे आणि रोटेशनमध्ये R आहे. मग मला इथं पहिला डायमेन्शन घ्यायचं आहे, कारण मला मापानुसार रेक्टँगल काढायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी करणार D एंटर. ओके, आता ते स्मॉल कॅपिटल कुठलं पण चालते. D दिलं की एंटर द्यायचं. बघा ते पुढं तुम्हाला काय विचारतं, स्पेसिफाय लेंथ फॉर रेक्टँगल. लेंथ म्हणजे हॉरिझॉन्टल. आपण इथं एक्स आणि वायचा रूल वापरणार आहे. पहिला हॉरिझॉन्टलच तुम्हाला विचारणार. एक्स आता मी समजा हॉरिझॉन्टल मला पाहिजे समजा एक 35, मी 35 घेतलं, एंटर दिलो. आणि त्यानंतर ना परत काय विचारते बघा, स्पेसिफाय विड्थ फॉर रेक्टँगल, म्हणजे उभं म्हणजे वायच्या हिशोबानं आपल्या ग्राफप्रमाणे. वाय समजा मी इथं घेतलो 20 आणि इथं क्लिक केलो, एंटर दिलो. तर बघा जिथं ज्या पॉईंटपासून मी स्टार्ट केलं असेल तिथून खालच्या साईडला तुम्ही तिथनं चारी बाजूला त्याला फिरवू शकता, आणि ज्या साईडला तुम्ही क्लिक करणार त्या ठिकाणी तुमचा रेक्टँगल फायनल होणार. ओके, हा रेक्टँगल काढण्याची एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. ह्याच पद्धतीनं रेक्टँगल काढायचं आहे. कुठेही रेक्टँगलवर क्लिक करायचं नाही, काय करायचं नाही, REC एंटर द्यायचं. जो पॉईंट पाहिजे त्या पॉईंटपासून स्टार्ट करायचं, D एंटर द्यायचं डायमेन्शनसाठी. त्यानंतरनं जो तुम्हाला रेक्टँगल पाहिजे आहे तो तुम्ही काढा. समजा मी इथं 15 घेतलो आणि उभं समजा मला पाहिजे आहे 30, तर हा असा रेक्टँगल तुम्हाला येईल. हॉरिझॉन्टल 15 आणि व्हर्टिकल 30. त्यानंतर तुम्ही तो जिकडं पाहिजे तिकडं क्लिक केला की तो फायनल होऊन जाईल. ओके, हा झाला आपला रेक्टँगल ऑप्शन. त्यानंतरनं मूव नावाचं एक इथं कमांड आहे आपल्याला. आता मूव कसं आपण वापरणार आहे, तर समजा मी एक सर्कल ड्रॉ केला आहे इथनं, आणि हा सर्कल बघा आता आपण सर्कल बघितला आहे. तर सर्कल मी काय करणार आहे की 15 डायमीटरचं मला सर्कल काढायचं आहे. हां, ओके, आता मी इथं काय केलं, C एंटर केलं. क्लिक केल्यानंतर हा सर्कल येतो आहे आणि खाली आपल्याला काय विचारते, स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. आपल्याला रेडियस विचारते. मग इथं जर मला डायमीटर पाहिजे असेल तर खाली आपल्याला डायमीटर नावाची एक कमांड दिली, म्हणजे सब कमांड दिली. मग ती चालू आहे का आत्ता? नाही चालू. आत्ता चालू कुठली आहे, स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. ओके, आता जर मी इथं 15 दिलो तर 15 रेडियस येणार, बरोबर. आणि जर D एंटर दिलो, आपण इथं क्लिक पण करू शकतोय, इथं क्लिक करू शकतोय, पण आपल्याकडे काम करताना आपल्याला एवढा वेळ नसणार की सगळीकडे वरती क्लिक करा, खाली क्लिक करा. आपण कमांड थ्रू करण्याचा प्रयत्न करणार. D एंटर देणार. आता बघा त्या पुढे विचारते बघा, स्पेसिफाय डायमीटर ऑफ सर्कल. मी इथे देतो 15 आणि एंटर. ओके, आता बघा हा सर्कल काय करायचा आहे, मला बरोबर याच्या सेंटर पॉईंटला ठेवायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण मूव या कमांडचा वापर करणार आहे. मी काय केलो, सिलेक्ट केलो, M एंटर. बघा आता मी आत्ता जे ऑप्शन सांगतो यात पहिल्यांदा सिलेक्ट करायला लागतं. मगाशी काय सांगितलेलं, रेक्टँगलला पहिला कमांड द्या, REC एंटर द्या. आत्ता काय सांगायला मी पहिल्यांदा तुम्हाला की पहिला सिलेक्ट करा आणि मग M एंटर द्या. ओके, हा जो फरक आहे हा पण लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने तुम्ही वापरा, तुम्हाला ते सोपं जाईल. M एंटर दिला की आता सेंटर पॉईंट इथून घ्या, इथून इकडे हे असं ट्रान्सफर होईल, म्हणजे मूव्ह होईल. ओके, समजा मला आता बॅकला जायचं आहे तर इथं आपल्याकडे ऑप्शन आहे अंडू. अंडू सगळ्यांना माहीत असेल, Ctrl+Z हे बॅक घेतं, एक स्टेप पलीकडे येतं. ओके, तर समजा मला इथं पण सर्कल पाहिजे आहे आणि इथं इकडं पण पाहिजे आहे, तर त्या ठिकाणी आपण वापरणार आहे कॉपी. आपण काय करणार, सर्कल सिलेक्ट करणार, CO एंटर, आणि जो पॉईंट पाहिजे तो पॉईंट घ्या आणि इथून इथं ठेवा. बघा दोन्हीकडे आलं. किंवा तुम्हाला वर पाहिजे असेल तर तुम्ही वर पण घेऊ शकताय. आणखीन कुठं जर लागणार असेल तर तुम्ही तिकडं पण कॉपी करू शकताय.
जर तुमचं F8 चालू असेल तर ते त्या रेक्टँगल म्हणजे त्या अँगलमध्येच येईल बघा, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. जर तुमचे F8 म्हणजे हा ऑर्थो मोड ऑप्शन चालू असेल तर. ओके, आपण तो एक ऑप्शन बघितलेला लाईनच्या टाईमला, ज्याला लाईन आपण घेतोय. हे बघा, ही लाईन स्ट्रेट दाखवते कारण का ऑर्थो चालू आहे. ऑर्थो बंद असेल तर तिरकी येते, मग ते सगळ्यांना लागू पडतं. ओके, त्यानंतर समजा आता मी सर्कल इथं सिलेक्ट केलो, कॉपी पण घेतली कमांड, CO एंटर दिलो आणि इथून समजा माझे ऑर्थो मोड चालू आहे. तर मला इथनं ज्याला मी उचलणार, मला तर खरं मला ह्या कॉर्नर म्हणजे रेक्टँगलचा वरचा कॉर्नर आहे, मला तिथं सर्कल पाहिजेला आहे किंवा त्यांच्यामध्ये पाहिजेला आहे बरोबर. तर बघा, ऑर्थो चालू असला तर तुम्ही पॉईंट व्यवस्थित जर घेतला का नाही तर ते तिथे येतं बघा. आता हा या लाईनमध्ये तर नाही, पण मी पॉईंट परफेक्टली त्या परफेक्टली पॉईंटवर क्लिक केलो ना तर ते तिथं कॉपी होतं. आलं लक्षात? तुम्ही कुठला पण पॉईंट पकडा त्याचा मग. ओके, त्यानंतर हा झाला कॉपीचा ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला ट्रिम. आता हे सगळे ऑप्शन इथं वर तुम्हाला बघायला मिळतील बघा. मूव, कॉपी, ट्रिम आणि एक्सटेंड इथं म्हणजे डबलमध्ये दिले, ट्रिम अँड एक्सटेंड. तुम्ही ट्रिम ठेवला तर वरती ट्रिम दाखवेल, एक्सटेंड ठेवला तर वरती एक्सटेंड दाखवेल. ओके, पण आपण तिथं जाणारच नाही आहे, आपण डायरेक्टली इथनं म्हणजे कमांड थ्रू घेणार आहे. तर बघा, ट्रिम आणि एक्सटेंड हे दोन ऑप्शन थोडेसे वेगळे आहेत, ह्यांच्या कन्सेप्ट वेगळे आहेत. कसं तर बघा, TR डबल एंटर द्यायला लागते आपल्याला, एंटर एंटर. आणि त्यानंतर बघा तुम्ही काय करू शकता, जे असे क्रॉस झालेले भाग आहेत ते तुम्ही इथनं काढून टाकू शकता किंवा जे इथं गेलेत क्रॉस तुम्ही असं सिलेक्शन पण करू शकता. यासाठी तुम्ही ट्रिमचा वापर करू शकता. ओके, त्यानंतर समजा एखादी लाईन आहे आणि ही लाईन मला समजा इथून इकडं वाढवायची आहे, तर त्यासाठी आपण एक्सटेंड वापरणार आहे. EX डबल एंटर, एंटर एंटर. आणि बघा, ही लाईन इकडंपर्यंत वाढेल, अजून पुढं पण वाढेल कारण पुढं त्याला एक एंड पॉईंट आहे. त्यानंतर इथं पण वाढेल कारण हे टेक्स्ट त्याला एंड पॉईंट आहे. याच्या पुढं पण वाढेल बघा, इथंपर्यंत. आता याच्या पुढं वाढणार नाही. आता ही इथंपर्यंत का वाढली याचं कारण म्हणजे काय बघा, हा जो तुमचा एक हे आहे की नाही, हे इथंपर्यंत आहे म्हणून ते तिथंपर्यंत वाढलं. टेक्स्ट आहे म्हणून ते वाढलं, नाहीतर वाढलं नसतं. ओके, बघा ही लाईन इकडं वाढते का बघा, EX डबल एंटर. बघा या साईडला इकडं वाढते काय, नाही वाढत कारण इकडे त्याला काय एंड पॉईंट नाही आहे. पण समजा मी एखादी लाईन इकडे ड्रॉ केलो अशी, आता ते वाढणार. EX डबल एंटर. अशा वेळेला आपण ट्रिम आणि एक्सटेंड दोघांचा पण वापर इथं करणं आपल्याला एकदम महत्त्वाचं होतं आणि आपल्याला लागणार इथं ऑप्शन ते. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला कोणता बघा, ऑफसेट. आता इथं तुम्हाला ऑफसेट डायरेक्टली इथं ओके, इथं हा ऑप्शन आहे ऑफसेट. ओके, बाकीचे ऑप्शन त्यांनी जे नावं दिले आहेत पण इथं नाव नाही दिलेलं आहे, पण हा ऑफसेट इथं आहे. ऑफसेट एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शन आहे आपल्याला. ऑफसेटवरच आपली बरीचशी कामं होणार आहेत, त्यामुळे ऑफसेट एकदम व्यवस्थित समजून घ्या. ऑफसेटसाठी बघा मी काय करतो, आता एक सिंगल लाईन तरी मी ते ड्रॉ केल्या. ओके, मला ऑफसेट आपल्या पद्धतीने आहे. रेक्टँगल घेतला रेक्टँगल, सर्कल घेतला सर्कल, लाईन घेतला लाईन. ऑफसेटची कमांड आहे O एंटर. ओके, ऑफसेट O एंटर. आपण O एंटर दिल्यावर बघा खाली कमांड बारवर काय सांगतं, काय सांगते बघा कमांड बारवर, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. बरोबर, ऑरच्या पुढचं आपल्याला काय आत्ता नको आहे, आपल्याला फक्त डिस्टन्स द्यायचं आहे. मला किती डिस्टन्स पाहिलं आहे, मला समजा एक 15चा डिस्टन्स पाहिला आहे, मी 15 घेतलं, एंटर दिलो. त्यानंतर बघा काय होतं, सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. जो ऑब्जेक्टला तुम्हाला ऑफसेट द्यायचा आहे तो सिलेक्ट करा. सिलेक्ट केलो आणि ज्या साईडला पाहिजे त्या साईडला क्लिक करा. इकडं पाहिजे असेल इकडे क्लिक करा, तिकडं पाहिजे असेल तिकडे क्लिक करा. मी समजा इकडे क्लिक केलो, इकडं आलं. समजा मला इकडं पण पाहिजे आहे, इकडं पण. असं तुम्ही पाहिजे त्यावेळेला ऑफसेट पाहिजे तेवढे ऑफसेट देऊ शकताय. समजा नंतर आता हे 15 जे ऑफसेट झाले, नंतर मला जर जास्त पाहिजे असेल ऑफसेट, परत O एंटर घेतला. समजा मी इथं घेतलं 50, आपण डिस्टन्सच देणार आहे. एंटर. त्यानंतर इथून इथं. ओके, तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुमच्याकडे इथं लिनियर नावाचा ऑप्शन आहे, हा घ्या. तुम्ही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटचं अंतर मोजू शकताय. बघा फक्त तुम्हाला ते छोटं दिसेल कारण अजून आपण याची सेटिंग काय लावलेली नाही आहे, म्हणजे डायमेन्शनची सेटिंग आपण अजून काय लावलेलं नाही आहे. ज्यावेळेला आपलं काम चालू होईल त्याला आपण डायमेन्शनची सेटिंग पण लावणार आहे. ओके, हे एवढे ऑप्शन लक्ष झाले पहिल्यांदा. ओके, त्यानंतर ऑफसेट. आता मी समजा इथे एक अंदाजे रेक्टँगल काढतो काय,
हां ऑफसेट दिलो, ऑफसेट घेतलो मी इथं ओ एंटर. त्यानंतर याला मी दिलो समजा 5चा ऑफसेट दिलो. बघा इथं क्लिक केल्यावर आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला दोन्ही साईडला तुम्हाला इथं ऑफसेट येतो आणि त्याचा डिस्टन्स असणार आहे 5. जर आत येत मग आता आत इथं पॉसिबल नाही आहे तर ते नाही म्हणून सांगतो. ओके. किंवा आपला जो सर्कल आहे आपण त्याला एक ऑफसेट द्या, ऑफसेट दिलो समजा मी त्याला 3चा ऑफसेट दिलो. बघा म्हणजे ऑफसेटचं कसं आहे की लाईन असेल तर लाईन, रेक्टँगल असेल रेक्टँगल, आणि जर सर्कल असेल सर्कल. किंवा आपल्याला आपण इथे एक पार्ट तयार करून घेतला आहे किंवा इथं पण एक पार्ट तयार झाला आहे. मला समजा त्याला ऑफसेट द्यायचा आहे, फक्त 2चा ऑफसेट द्यायचा आहे मला सगळ्यांना. हा एक झालं काय. असं तुम्ही ऑफसेट इथनं देऊ शकता. आता इथं बघा काय, इथं एक मिनटं, इथनं मी एक लाईन ड्रॉ करतो काय. आता इथं एक्सटेंड वापरून आपण बघूया. बघा हे असे जे पार्ट आहेत का नाही हे तुम्ही सर्कलनं काढू शकत नाही. अशा ठिकाणी एक्सटेंड आपल्याला कंपल्सरी लागतो, एक्सटेंडच लागतो. बाकी कुठला ऑप्शन तिथं उपयोगी पडतच नाही. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. त्यामुळं आत्ता जे ऑप्शन सांगितले ते सगळेच महत्त्वाचे आणि त्यांच्या कमांड थ्रू पण. ॲटोकॅड वापरण्याची परत एकदा तुम्हाला व्यवस्थित पद्धत सांगतो. ॲटोकॅड वापरण्याची पद्धत, आपला राईट हँड जो आहे पूर्ण माऊसवर पाहिजे. हा हात म्हणजे हा हात उचलायचाच नाही इकडं कीबोर्डवर आणण्यासाठी. दुसऱ्या हातात तुमचं कंपल्सरी पूर्ण कीबोर्ड तुम्ही हँडल केला पाहिजे. तुम्ही न्यूमरिक पॅड इकडचं वापरा, वरचं वापरा, कुठलं पण वापरा. एंटर देताना स्पेस बारच वापरायचं आहे. हे का वापरायचं तर तुमचं काम फास्ट होऊ दे यासाठी. ओके. त्यानंतर तुम्हाला अजून एक एकदम सिम्पल पण एकदम महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपला जो कर्सर आहे की नाही, कर्सर जो प्लस आणि मध्ये एक बॉक्स आहे बघा. ओके. तो व्यवस्थित बघा काय. आता कुठली कमांड चालू आहे काय मला सांगा पहिल्यांदा. ओके. ज्यावेळेला खाली कमांड बारवर एकदम फेंटमध्ये दिलेलं असतं टाईप कमांड, अशा वेळेला कुठलीही कमांड चालू नसते. बरोबर. ज्यावेळेला मी आता येतो बघा एल एंटर देतो, कर्सरमध्ये काय चेंजेस होते बघा काय. बॉक्स गेला, फक्त काय राहिलं प्लस राहिलं. बरोबर. मग नंतर तुम्हाला ही सवय होईल की प्लस म्हणल्यावर तुम्हाला माहीत असणार कुठली तरी कमांड चालू आहे. ओके. त्यामुळे जेवढं बारीक तुम्हाला बघता येईल तेवढं बारीक ऑब्झर्वेशन करून तुम्हाला ते काम करायचं आहे. बघा इथून मी लाईन वगैरे ड्रॉ केलो, एंटर दिलो. त्यानंतर आता आपण लास्ट ऑप्शन वापरला ऑफसेट. ऑफसेट घेतलो, ओ एंटर. बघा कमांड चालू झाल्यावर लगेच काय झालं, प्लस झालं ते. त्यानंतर मी इथं का नाही एक डायमेन्शन दिलो. समजा मी 10चं डायमेन्शन दिलो, 10 एंटर. एंटर दिल्यावर बघा काय आता काय झालं, बॉक्स झाला, तो प्लस गेला. हे बॉक्स कधी येतोय, बॉक्स आला की समजायचं की आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉक्स आला की काय समजायचं, आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे. हे 3 कन्सेप्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ओके. आता हे कोण सांगते का नाही मला माहीत नाही, पण मी हे सगळ्यांना सांगतोय की ते बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि हा पहिला बेस जेवढा तुमचा स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्हाला पुढं चांगलं काम करता येईल. लक्षात आलं. ऑफसेट सिलेक्ट करायचं, क्लिक, आणि बघा परत प्लस आलं, क्लिक. ओके. ह्या 3 कंडिशन आहेत त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला सिलेक्शनचं पण यातच सांगतो मी. आपण आता सिलेक्शन करताना बघा 2 पद्धतीचं सिलेक्शन आहेत आपल्याकडं. बघा एक ग्रीन कलरचं आणि दुसरं आहे ते ब्ल्यू कलरचं. बरोबर. बघा ग्रीन सिलेक्शनमध्ये काय होतं, आता बघा हे सगळं सिलेक्ट झालं काय. ओके. आता मग मी ब्ल्यूमध्ये करतो. बघा ब्ल्यूमध्ये काय सिलेक्ट झालं काय, पण ग्रीनमध्ये तर एवढ्याच्यामध्ये सगळं सिलेक्ट व्हायले ना. ओके. ब्ल्यूमध्ये कसं असते माहिती आहे काय, की ब्ल्यूमध्ये तुमचा ऑब्जेक्ट पूर्ण आला तरच सिलेक्ट होते. हे त्याची कन्सेप्ट आहे, एवढंच आहे ते, बाकीचं काय नाही आहे. म्हणजे असं तुम्ही 90% ऑब्जेक्ट जरी सिलेक्ट केला आणि थोडं जरी राहिलं तरी ते येणार नाही. त्याला पूर्ण म्हणजे पूर्णच पाहिजे. आणि ग्रीनचं कसं आहे, एकदम थोडं जरी आलं तरी ते सिलेक्ट करतं. ब्ल्यूचा उपयोग कधी होतो, तुम्ही जर क्रिटिकल काहीतरी वर्किंग करत असाल. आता बघा मी तर इथं काम करायला लागलो, माझं आत काहीतरी इथं काम आहे, तर मी इथनं असं फक्त आतला सर्कल सिलेक्ट करणार. समजा इथं पण तुमचं ह्या मधल्या स्पेसमध्ये पण तुमची कामं आहेत बरीचशी, तर मी ते मला नको आहे, मला फक्त एवढंच पाहिलं आहे, तर मी एवढंच सिलेक्ट करणार. बऱ्याचशा ठिकाणी त्याचा पण उपयोग होतो आहे. ओके. हा झाला पहिला म्हणजे एकदम महत्त्वाचे इथले पहिले ऑप्शन्स. त्यानंतरनं आपण काय करतो, याला सिलेक्ट केल्यानंतरनं आपण याला डिलीट करतो आहे. बरोबर. इथं डिलीटकडे जातो आहे. आपल्याला डिलीट न करता आपल्याला इथं इरेज करायचं आहे, जो की तो ऑप्शन आहे.
ओके, आणि इथं पण क्लिक करायचं नाही, इथं बघा सिलेक्ट करायचं आणि एंटर. ओके, जे तुम्हाला नको आहे ते काय करायचं, सिलेक्ट करायचं, जेवढं पाहिजे तेवढं. तुम्ही असं सगळं घेतला समजा, इकडचं सगळे सर्कल मला नको आहेत, जेवढं पाहिजे तेवढं सिलेक्ट करा, एंटर. हे तुम्ही इथनं इरेज करू शकताय. ही वरनं कमांड आहे. ओके, आता हे झाले तुम्हाला इथले काही ऑप्शन महत्त्वाचे. आता आपल्याला बघायचं आहे पुढचे ऑप्शन्स. त्यासाठी इथं का नाही लेअर टूलबार आहे. एक मिनटं, आत्ता जे मी सांगितले हे एकदम बेसिक ऑप्शन झाले. त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं हा जो एक प्रॉपर्टी आहे की नाही आपल्याला इथून इथंपर्यंत, हा तुमचा प्रॉपर्टीचा एक पॅनल दिला आहे त्यांनी. ओके, यामध्ये तुम्हाला लेअर आहेत बघा. आपल्याला आत्ता म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याकडे एक लेअर कायम असते, त्या लेअरचं नाव असतं 0. ओके, आणि इथून बघा तुम्ही लेअर प्रॉपर्टी मॅनेजरमध्ये गेला तर तुम्हाला इकडं साईडला दाखवेल, इथं लेअर प्रॉपर्टी मॅनेजर आहे की नाही, इथून याला दाबून धरून याला बाहेर घ्या, इकडं ह्या असं आडवं दाखवेल. ओके, आता हे डिफ पॉईंट आहे की नाही, ही लेअर कधी कधी असते कधी कधी नसते. ओके, पण 0 नावाची लेअर जी आहे की नाही ही कायम तुमच्याकडे असेलच, कारण एक तरी लेअर तुमच्याकडे पाहिजे. आणि ह्या लेअरला बाय डिफॉल्ट व्हाईट कलर असतो. नॉर्मल जी काय असत्या लाईन विड्थ वगैरे असत्या, म्हणजे आपण लाईनची प्रॉपर्टी चेंज करू शकतो आहे कोणत्याही फील्डमध्ये. बघा आपल्याला डॉटेड लाईन लागतात, सेंटर लाईन लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन लागतात, किंवा त्या लाईनचा कलर वगैरे चेंज करावा लागतो. मग ह्यासाठी आपल्याला लेअर ही कन्सेप्ट पहिला समजून घ्यायची आहे. ओके, मग आता मी तुम्हाला काय करतो की हे ओपन कसं करायचं लक्ष झालं. इथनं बघा, इथं लेअर प्रॉपर्टी मॅनेजरवर क्लिक करा. ह्याची पण कमांड आहे, LA एंटर दिला तरी पण तुमचं लेअर प्रॉपर्टी मॅनेजर ओपन होतं. तुम्ही कसं पण यूज करा. ओके, आता बघा 0 नावाची लेअर तर आहे आपल्याकडं. मी त्यानंतर काय करतो, इथं वरती आपल्याला न्यू लेअरचं ऑप्शन दिला आहे, क्लिक केलो, इथं लेअर येते. इथं लेअरला मी काय पण नाव देऊ शकतो. समजा मी इथं ड्रॉ म्हणून नाव दिलो, DRAW. तुम्ही तुमच्या फील्डनुसार तुम्ही त्याला वॉल म्हणून नाव देऊ शकताय, तुम्ही त्याला मेन लाईन म्हणून नाव देऊ शकताय, डॉटेड लाईन नाव देऊ शकताय. आता डॉटेड लाईन जे वापरतात ते हिडनसाठी वापरतात, हिडन लाईन म्हणून नाव देऊ शकताय. तुम्ही एखाद्यानं जर विंडो काढणार असाल तर विंडोची लेअर म्हणून करू शकताय, डोअर काढणार असाल डोअरची, असे प्रत्येक प्रकारच्या लेअर तुम्ही इथनं बनवू शकताय. आता बघा, इथं मी ड्रॉ नावाची लेअर दिलो, इथं पुढं कलर आला. समजा मी इथं ह्या कलरला समजा इथं मी ऑरेंज कलर दिला, ओके केलो. ओके, त्यानंतर परत मी आणि परत एकदा कॉपी केलो, नवीन लेअर घेतलो. बघा परत तीच लेअर खाली कॉपी झाली काय. हां, मी याला नाव दिलो, पण समजा काय झालं, नाव देताना चुकून बाहेर क्लिक झालं माझ्याकडनं. आता हे नाव परत बदलायचं असेल तर त्यावर राईट क्लिक करायचं, तुम्हाला रिनेमचं ऑप्शन आहे, रिनेमचं ऑप्शन आहे, डिलीटचं ऑप्शन आहे. फक्त तुम्ही त्या लेअरनं काहीतरी ड्रॉ केलं असाल बाहेर तर ते डिलीट होणार नाही. ओके, आता इथनं रिनेमचं ऑप्शन आहे, रिनेम केलो. समजा इथं दुसरी लेअरला मी काहीतरी दिलो की इथं हिडन लाईन म्हणून मी दिलो. ओके, आणि याचा कलर मी ठेवतो, समजा इकडे ठेवलं मी याला स्काय ब्लू. आता ह्या 3 लेअर आपल्याकडे झाल्या. ही खालची लेअर सोडून द्या, ही वापरायचीच नाही आपल्याला. ओके, याच्या पुढे एक प्रिंटिंगचा ऑप्शन आहे बघा, हा बंद आहे. तुम्ही हे लेअर वापरला तर तुमचं प्रिंटिंग येणार नाही आहे, वरती सगळे प्रिंटिंग चालू आहेत. ओके, आता बघा, तर ह्या लेअर वापरायच्या कशा. बघा आपण लेअर तर घेतल्या, पण अजून इथं बघा लाईन घेतलो, कुठली लेअर आल्या काय नाही. ही लेअर कुठली आहे, 0 आहे. ह्याच्यावर कर्सर ठेवल्यावर दाखवते काय कलर बाय लेअर. बाय लेअर म्हणजे लेअरप्रमाणे कलर, आणि लेअर कुठली आहे आपली खाली दिसते ती 0, लाईन टाईप बाय लेअर. कर्सर ठेवला की प्रत्येकाचं प्रॉपर्टी तुम्हाला दिसते. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे बघा, लेअर प्रॉपर्टी मॅनेजरमधून आपल्याला लेअर तयार करायचे आहेत, पण यूज करायचे तिथून. ओके, आता मी समजा इथं ड्रॉ घेतलो. आता बघा, आता जर मी इथं काय पण ड्रॉ केलो, कुठली लेअर आली आता आली का ड्रॉची. इथं बघा बाय लेअर. ओके, प्रॉपर्टी इथं आहे तुम्हाला, जी मी इथं कर्सर ठेवून तुम्हाला दाखवते की नाही. बघा कलर बाय लेअर, ड्रॉ लेअरचं नाव आहे ड्रॉ, आणि लाईन टाईप पण बाय लेअर. जर मी तिसरी लेअर चालू केली तर तिसरी लेअर चालू होणार. तुम्ही तर काय पण त्याचं पण ड्रॉ करा, तुम्हाला जे ऑप्शन माहिती आहे तुम्ही त्यांचा वापर करू शकताय, बरोबर. ओके, इथं पण बघा, इथं बाय लेअर आलं, हे सगळं तुमचं हे झालं. नंतर आपण 0 नावाची लेअर काय आपण ऑलरेडी यूज करतोयच.
ओके, मग यांचा ॲक्च्युली वापर कसं करायचा आहे बघा. तर समजा आता मी फक्त ते डेमो म्हणून दाखवतो तुम्हाला. तुमचं वर्किंग ज्याला होईल त्याला तुम्हाला मी एकदम व्यवस्थित दाखवतो. सगळ्यात पहिला या लेअर तुम्ही लॉक करू शकताय आणि हाईड करू शकताय. ओके, आता बघा मी काय करतो, ड्रॉ नावाची लेअर आहे, मला ती नको आहे, मला कोणाला दाखवायची नाही आहे. तर मी इथनं याचा बल्ब बंद करणार, साईडला क्लिक करणार, ऑफ झाली काय. ओके, ज्याला लागणार असेल त्याला मी परत तो बल्ब चालू करणार, साईडला क्लिक करणार. त्यानंतर समजा एखादी लेअर मी इथनं लॉक केली, समजा ब्ल्यू लेअर आहे की नाही हिडन नावाची, त्याला मी इथनं लॉक केलो बघा, इथनं बाहेर क्लिक केलो, ती थोडीशी फेंट दिसेल. तुम्ही याला सिलेक्ट करा आणि याला मूव वगैरे करून बघा, अजिबात ती मूव होणार नाही. पण त्यावर तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्ही तिथनं त्याचा पॉईंट येणार तुम्हाला, त्याचे पॉईंट कुठं जाणार नाहीत. पॉईंटचा वापर करू शकता, पण ते मूव होणार नाही, ना डिलीट होणार, काहीच होणार नाहीत. बघा डिलीट करून बघा, एंटर देऊन बघा, काय करून बघा, ते काय होणार नाही, ती लॉक झाली. मग तुम्ही तिथं लॉक करू शकताय. ज्याला तुम्हाला एखादं डिलीटच करायचं आहे त्याला तुम्ही इथनं अनलॉक करावं लागेल ते, आणि त्यानंतरनं इरेज होईल किंवा तुम्ही मूव करू शकताय, काय पाहिजे त्याला इथनं करू शकताय. त्यानंतर बघा, आता मी समजा 0 नावाची लेअरच बंद केली, तर मग बघा हे तुम्हाला सांगतं टर्न द करंट ऑफ लेअर करंट ऑन, करंट ऑफ केलं बघा. मग ते काय सांगतं तुम्हाला की तुम्ही जी लेअर तुमची आत्ता सिलेक्ट आहे तुम्ही तीच बंद केलं आहे. ओके, त्यामुळे इथं जर मी आता सर्कल वगैरे काहीतरी घेतलो बघा, काय आता सर्कल घेतो, इथं दाखवते पण येणार नाही, कारण लेअर आपली आपण हाईड केलेली आहे. ज्याला तुम्ही इथनं लेअर चालू करणार ना त्यात सर्कल दिसणार. त्यामुळे तिथं तेवढं कन्फ्यूज होऊ नका. हा एवढा ऑप्शन्स पहिल्यांदा तिथं समजून घ्या. आणि आता मी तुम्हाला फक्त इथं हे सांगितलं आहे हाईड करायचं आणि लॉक करायचं. अजून त्यामध्ये पुढं ज्याला लेअर प्रॉपर्टी मॅनेजर आहे की नाही, ह्यामध्ये पुढं लाईन टाईपचे ऑप्शन आहेत. ओके, आता इथे हिडन लाईन आहे, आपण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा इथे एक हिडन लाईन आहे. आता हिडन लाईन इथं कलर आपण मगाशी आता कलर बदलले. आता पुढं कुठलं ऑप्शन आहे, लाईन टाईपचे ऑप्शन आहे. लाईन टाईप म्हणजे काय, तर लाईनचे प्रकार, जसं की हिडन, सेंटर. जर तुम्हाला कट करायचं असेल तर कट लाईनचं वेगळं असतं आहे, बरोबर. आता मी इथे हिडन लाईन तुम्हाला घेऊन दाखवतो बघा. इथे कंटिन्युअस म्हणून एक लाईन आहे, तर क्लिक करा. इथं एकच प्रकार आहे आत्ता, बरोबर. इथनं आपल्याला लोड करून दुसरे प्रकार घ्यायला लागतात. क्लिक करा लोडवर. इथं बघा, इथं तुम्हाला एवढ्या प्रकारचे असे ऑप्शन दिलेत. ओके, इथं मी खाली आलो आणि मी इथं काय करतो, हिडनमध्ये पण 3 प्रकार आहेत बघा. हिडन 2, हिडन X2 असे 2-3 प्रकार आहेत, बरोबर. मी समजा यातला सिम्पल हिडन प्रकार घेतलो आणि ओके गेलो. आता इथं मला हिडन घेणं गरजेचं आहे आणि ओके गेलो. बघा इथं वर हिडन दिसते काय, हां. आणि आपली जी जेवढा आपण ब्ल्यू लाईननं काढलं असेल ते व्यवस्थित बघा दिसाले. तर असा आपण याचा वापर करू शकतो. ओके, आता ते ह्याला मोठं वगैरे कसं करायचं, ते कामात कसं वापरायचं हे आपण नंतर बघणार आहे. ओके, आत्ता फक्त तुम्हाला हे लेअर माहीत पाहिजेत, लेअरनुसार तुम्ही काम करता आलं पाहिजे. आणि हे एवढे ऑप्शन्स पहिल्यांदा आपल्याला इथं परफेक्ट पाहिजे. अजून काही ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला मी नंतर पुढे सांगणार आहे. यांच्या कमांड पण तुम्हाला बऱ्यापैकी लक्ष देतील. ओके.